ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भातली ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, अशा सूचना राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिल्या आहेत। राज ठाकरे सध्या परदेशात आहेत आणि मुंबईमध्ये आल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार आहेत। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवरून राजकीय प्रतिक्रिया आणि टीका टिप्पणी सुद्धा सुरू आहे। कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यावर राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार। संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात असून दौऱ्यावरून परतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार। भूतकाळात घडलेल्या मनसेसोबतच्या घटनांवरून देशपांडेंकडून प्रश्न उपस्थित। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार। काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्मान्य राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतरच त्या विषयावर बोलतील। कटाक्षाने संदीप देशपांडे असतील, अमय खोपकर असतील, जे काही ट्विट येत आहेत ते नेते यांनी कुणीच या विषयावर राजसाहेबाशिवाय कोणी बोलायचं नाही असं काल सूचना आम्हाला देण्यात आली संध्याकाळी। त्याच्यामुळं या विषयावर आम्हाला सांगण्यासारखं आमच्याजवळ काही नाही आहे। 2 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून काहींमध्ये नाराजीचा सूर। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेलाही राऊतांचं उत्तर। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल। आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। 7 प्रतिसादला आम्ही वाद नाही एवढंच सांगतो। तुम्हाला एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे। त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही। एकनाथ शिंदे मात्र संतापले। मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले त्यांनी वाटतं। तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात ते। कुठे आग लागले कोणाच्या बुडाला, आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे। फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक। विषारी कोण होता प्रश्न आहे तो। राजसाहेब विषारी होते का? त्याच्यातून अमृत निघायला लागले का? उद्धव साहेब विष होते त्यातून अमृत निघायला लागले। मनसे तो 0वर आउट झालेला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये। आणि अशा परिस्थितीत जेव्हा 2-0 मिळते, 2-0 मिळतो तेव्हा अजून एक 0 निर्माण होतो। त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही, ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे। त्यांच्या नशिबी 2 भाऊ एकत्र आल्यावर 0च येणार आहे। त्यांना हे नको आहे, त्यांची गाळण उडाली आहे। आता बोलत नाही मी परत, ते मला ते कापावं लागेल। त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही, त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे। कोण बोलताय त्यांची नावं बघा ना, ते कोण बोलताय ते, त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी। यांची एकतर सत्ता उलथवून टाकली जाईल सगळ्यात आधी, त्या भीतीतूनही बोलताय। राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही। म्हणजे हे मला मी ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये होतो 5वी-6वी मध्ये आणि आम्ही जेव्हा मित्र भांडायचो तेव्हा आम्ही एकमेकाला सांगायचो तू याच्याबरोबर बोलायचं नाही, त्याच्याबरोबर बोलायचं नाही, असं राजकारणात होईल असं मला वाटत नाही।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता एकत्र येतात हे ऐकून पहिलं 2-3 दिवसापूर्वीच मला ही बातमी कळली आणि धक्का देखील बसला. पण मला असं वाटतं आता दोघांकडेही जास्त पर्याय नाही आहेत एकमेकांबरोबर आल्याशिवाय. आणि आपण म्हणतो ना 2 हरलेली माणसं एकत्र आली तसा प्रकार आहे तो कुठेतरी. पण आता त्यांना दुसरा पर्यायच नाही आहे त्यांच्याकडे. ते आले तर ठीक, आपल्याला काय यांचं राजकारण आहे, कोणी कोणाबरोबरही जाऊ शकतं. दिल्ली शहराचं राजकारण महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यासाठी जर राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र येत असते तर पहिल्यांदा युती झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात हत्तीवरून पेढ वाटण्याचं काम आम्ही करणार आहोत. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यातल्या सामान्य जनतेला, शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना, कामगारांना वाटतंय की राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र यायला पाहिजे. 2 ठाकरे का एकत्र यावे याचा अनेकदा म्हणजे लोकांचं उत्तर आहे, जनतेचं आहे की बाबा मराठी भाषा किंवा महाराष्ट्राचा जो ऱ्हास आहे त्या पद्धतीने जर भाऊ एकत्र येणार असतील तर लोकांना आवडेल, हे लोकांचं म्हणणं आहे. तेच पुढे येत आहे. राहील का मग? ते राहील ना राहील हे पक्षप्रमुख ठरवणे दोन्ही. म्हणजे आता ते मवियाच का म्हणताय तुम्ही? इथे समोरून पण आहे ना युतीमधलं चांगलं. त्यामुळे दोघांनाही ते दोन्ही पक्षप्रमुख आहेत, ते दोन्ही भाऊ म्हणून नातं दिसतंय. ठरवतील ना जे काय आहे ते येईल आपल्या समोर.